तुझे बाबा ना तुझ्या जन्माच्या आधीच हरवलेत बाळा. ते आता आपल्या आयुष्याचा भाग नाहीयेत. हरवलेत ना, मग आपण त्यांना शोधून काढूयात ना, ते नक्कीच सापडतील बघ. अबीर, का हट्टीपणा करतोस तू? तुला सांगितलं ना, त्यांचा आणि आपला काही संबंध नाही आता. ते नाही सापडणार आहेत आपल्याला. विषय संपला. झोप लवकर तू, चल. अभिरा, बाटली घेऊन ये की रे तेलाची. माझे पाय दुखतात रे. आलो असतो बघ अम्मा. कसं सांगू मी तुला अबीर? तुझ्या वडिलांना तर हेही माहित नाहीये की तू या जगात आहेस. तुझ्या येण्याची बातमी मी आनंदाने त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती, पण त्या बदल्यात त्यांनी तुझ्याशी आणि माझ्याशी असलेलं नातं कायमचं तोडण्याचा निर्णय घेतला. का हवी तुला वडिलांची सावली? ज्या माणसाने आपलं अस्तित्व नाकारलं त्यांचं नाव कशाला हवंय तुला? मी आहे ना रे बाळा. मीच तुझी आई आणि मीच तुझे वडील. काळजी करू नकोस अबीर. हे घ्या साहेब, यात तुमचा सगळा ऐवज असतं बघा. थँक्यू. खरं सांगू साहेब, तुम्ही कोण असता, तुमची पोच कुठपर्यंत असतं हे जर मला आधी माहीत असतं ना, तर मी या भानगडीत पडला नसतं बघा. जाऊ दे. ते सुशीला वहिनी कुठे आहेत सांग लवकर. ते समोरच्या गोडाऊनमध्ये बघा. पण साहेब, आता रतन बरोबर किती गुंड असतात हे मला सुद्धा माहीत नसतं. आणि फोनवर बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नसतं बघा. जर मी तुम्हाला साथ दिली तर माझी वर्दी सुद्धा उतरली जाईल की हो. मग आता आज जे काय घडेल ते पण ऑफ द रेकॉर्डच राहिलं पाहिजे. काळजीच करू नका साहेब, तुम्ही जा बिंदास्त. ठीक आहे. थँक्यू. या तुम्ही आता. ओके. ओवी, मी आता हात जातोय. हां, गाडी लॉक करून चाललोय. मी किंवा सुशीला वहिनी जर परत आल्या तरच दार उघडायचं, नाहीतर कुणासाठीही दार उघडायचं नाही. हो बाबा, मला माहिती तुला काय होणार नाही. तू माझा सुपर हिरो आहेस ना. पण प्लीज स्वतःची काळजी घे हा. मी वाट बघते. प्रॉमिस. मी काळजी घे, तू पण काळजी घे आणि दार उघडायचं नाही. गाडी लॉक करतोय मी.